भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती संपूर्ण विश्वामध्ये आनंदात साजरी होत आहे आणि दरवेळी जयंती औचित्य साधून या ठिकाणी चैत्यभूमीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा जन्म पण 14 एप्रिलला आहे. त्यामुळे जन्मताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद मला लाभलेले आहेत आणि स्वतःला भाग्यशाली याकरता समजतो की 14 एप्रिलला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे आणि ते संविधानाचे निर्माता आहेत. माझा पण जन्म 14 एप्रिल असल्या कारणामुळे मी कुठेतरी स्वतःला संविधानाचं रक्षण करता समजतो. कारण जन्मताच ती मला जबाबदारी दिलेली संविधानाला रक्षण करण्याची आणि संविधानाचा सन्मान करण्याची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळं कार्य करून त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याची आज एक आदर्श काम करत. विरोधक वारंवार आरोप करतात की संविधान बदलण्याचं काम कुठेतरी या सरकारकडून होणार आहे, भाजपकडून होणार आहे. कुठले मुद्दे नव्हे त्यामुळे लोकांचा गैरसमज पसरवण्याकरता आणि लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता वारंवार त्यांच्याकडून संविधान बदलण्याची भाषा केली जाते. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण ज्या पंतप्रधानांनी संविधानाचा सन्मान केला, संविधान दिवस हा साजरा करण्याच्या संदर्भात घोषणा केली आणि शासनातर्फे संविधान कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले आणि संविधानाच्या रक्षणाकरता आणि सन्मानाकरता कित्येक अशा गोष्टी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी मोदीजींचं नाव खराब करण्याकरता आणि इलेक्शनमध्ये लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता हा मुद्दा वारंवार समोर येतो. परंतु आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू शकतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली संविधान हे सुरक्षित आहे, संविधानाचा सन्मान राखण्यात आहे आणि संविधान कोणीच बदलू शकत नाही. कुठली जगातली कुठली ताकद संविधान बनवू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं हे सर्वश्रेष्ठ संविधान बनवलेलं आहे. त्या संविधानाची ताकद एवढी आहे की त्याला कोणी हात लावू शकत नाही आणि माझा जन्म 14 एप्रिलचा असल्या कारणामुळे माझ्यावर पण जन्मता जबाबदारी संविधान रक्षण करण्याची आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचं मी रक्षण करेन. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्ही थँक्यू आंबेडकर असा विशेष कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. समाजातील प्रतिष्ठित सन्मानित बाबासाहेबांच्या प्रती आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. थँक्यू बाबासाहेब आंबेडकर. थँक्यू बाबासाहेब आंबेडकर याकरताच कारण त्यांनी जे संविधान निर्माण केलं त्या संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार मिळाला आणि स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. त्या अधिकाराच्या माध्यमातूनच प्रत्येकजण इंजिनियर झाला, कोणी डॉक्टर झाले, कोणी वकील झालं. मी स्वतः नगरसेवकपासून खासदार झालो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. त्यामुळे कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आम्ही सर्वजण थँक्यू बाबासाहेब आंबेडकर ही एक आता मोहीम आम्ही चालू करतो आहे. त्यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाने संविधानाच्या माध्यमातून त्यांना जे अधिकार मिळालेले, त्यांना जी प्रतिष्ठा मिळालेली आहे त्याकरता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून थँक्यू बाबासाहेब आंबेडकर या उपक्रमाला साथ